नमस्कार मंडळी. तर आज मी अशा चटणीची रेसिपी शेअर करणार आहे ना. तर ही चटणी तुम्ही अगदी इडली, डोसा त्याचबरोबर आप्पेसोबतसुद्धा खाऊ शकता. बनवायला अगदी इझी आणि सेम जशी बाहेर चटणी भेटते ना इडली किंवा डोस्यासोबत, तशीच सेम आपण घरच्या घरीसुद्धा बनवू शकतो. तर त्यासाठी काय करायचे मंडळी, मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वात प्रथम भाजलेले शेंगदाणे टाकायचे आहेत आणि थोडेफार खोबरं टाकून घ्यायचं आहे. आता टाकूया आल्याचे काप आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या. यानंतर यामध्ये टाकूया हिरवी मिरची आणि कोथिंबीर. हिरवी मिरचीचं जे प्रमाण आहे, जेवढं तुम्हाला तिखट लागत असेल ना तेवढं तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. तर इथे मी अगदी 4 ते 5 हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे. आता यामध्ये जाणार आहे चटणीमध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. मिक्सरला वाटून झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आणखीन थोडं पाणी वाढवण्याची गरज आहे आपल्याला. तर आणखीन थोडंसं पाणी यामध्ये मी ॲड केलेलं आहे आणि परत एकदा हे फिरवून घेतलेलं आहे मिक्सरला. आणि मस्तच तुम्ही बघू शकता मस्त मऊसूत बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे. छान असं वाटणसुद्धा वाटलं गेलेलं आहे. तर आता आपण एका वाटीमध्ये किंवा एका पातेल्यामध्ये छोट्या काढून घेऊया चटणी. चटणी काढून घेतलेली आहे मोठ्या बाउलमध्ये. जर तुम्ही अशा प्रकारची चटणी बनवली ना माझ्या पद्धतीने, तर आणखीन 2 घास जास्त नक्की जाणार. आणखीन 2-3 इडल्या तर तुम्ही ह्या चटणीसोबत नक्कीच खाणार. त्यासोबत ही जी चटणी आहे ना, ते आप्पेसोबतसुद्धा खूपच छान लागते. आता यावरती आपण तडका देणार आहोत आणि हा जो तडका आहे ना, तो अगदी मोहरी आणि कढीपत्त्याचा तडका आहे. मस्त असा चरचरीत तडका दिला ना, झाली ही चटणी तयार झालेली आहे आपली. अगोदरच आपण मीठ वगैरे यामध्ये टाकलेलं आहे. कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट्स करून